त्यातून अनेक गोष्टीत फसवणूक झाली. ईव्हीएमच्या माध्यमातून झाली, खोटर मतदार यादीच्या माध्यमातून झाली, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाली आणि त्यातून हा विजय प्राप्त झालेला. एलिव्हेटेड प्रकल्प आहे आणि टनेल प्रोजेक्टला सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक हिताचं कारण देत ब्रेक दिलेला आहे. सार्वजनिक हितापेक्षाही प्रचंड भ्रष्टाचार, 3000 कोटी रुपये ऑन. विचार करा, या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा रेट किती आहे. तर एका प्रोजेक्टमध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे 3000 कोटी रुपये जास्त घेणार. 3000 कोटी रुपये आकडा लक्षात घ्या. 3000 रुपये नाहीत किंवा 300 रुपये नाहीत किंवा 3 लाख रुपये नाहीत. 3000 कोटी रुपये एका प्रोजेक्टमध्ये जो मंत्री, त्या खात्याचा मंत्री मिळवतो, ही महाराष्ट्राची लूट. आणि त्या अशा हजारो कोटीतून निवडणूक मागच्या ह्याच्यात लढली गेली. हे जे मेगा इंजिनिअरिंग नावाचं प्रकरण आहे, यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निधी दिला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून. आणि याच मेगा इंजिनिअरिंगनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटी रुपये दिले निवडणुकीच्या आधी, शेकडो कोटी रुपये. आणि त्याच माध्यमातून आमदार खासदार मतं विकत घेण्यात आली, यंत्रणा विकत घेण्यात आली. त्याची भरपाई म्हणून 14,000 कोटीचं टेंडर या टनेलचं हे त्यांना देण्याचं घाट रचला. पण लार्सन टुब्रो सारखी एक नामवंत कंपनी ती सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजे की त्याने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा टराटरा फाडून देशासमोर आणलं की या राज्यामध्ये काय चाललं आहे. खरं म्हणजे संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत, एकनाथ शिंदे MMRDA सांभाळतात, त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागायला पाहिजे होता. कारण हा भ्रष्टाचार आहे. मेगा इंजिनिअरिंगकडून इन ॲडव्हान्स हजारो कोटी रुपये लोकांनी घेतलेले आहेत आणि त्या बदल्यात नियमबाह्य पद्धतीने टेंडर त्यांना देण्याचा प्रयत्न झाला. बॅरिस्टर अंतुल यांनी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी पैसे गोळा केले 2-5 कोटी रुपये. तेव्हा काँग्रेसनं त्यांचा राजीनामा घेतला. लक्षात घ्या, शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा राजीनामा काँग्रेसने घेतला कारण त्यांच्या मुलीचे मार्क वाढवण्याचा एक प्रकरण समोर आलं. ही परंपरा आहे या महाराष्ट्राची. आणि 3000 कोटीचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयानं समोर आणून सुद्धा देवेंद्र फडणवीस या गुन्हेगारांना तुरुंगात टाकायला तयार नाही आणि तोंड वर करून सांगतात प्रशासनातला भ्रष्टाचार मी सहन करणार नाही, जे भ्रष्टाचार करतील त्यांना तुरुंगात टाकलं जाईल. म्हणून आज सामनाचा अग्रलेख आपण जरूर वाचा. त्या अग्रलेखाचं हेडिंग आहे, टायटल आहे, देवेंद्र मध्यवर्ती कारागृह. कारण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुरुंगात जायला पाहिजेत असे सगळे लोक आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं केलं पाहिजे. कारण मंत्रिमंडळालाच त्यांनी कारागृहाचा दर्जा दिला. सर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत ते प्रताप सरनाईकांना आरोप करतायत भ्रष्टाचाराचा. जिल्ह्याचे वगैरे सोडून द्या. दाखल झाले पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, धनंजय मुंडे उपोषण केंद्रात दाखल झाले. राऊतसाहेब, आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत अनिल गोटे यांनी धुळ्यामध्ये शासकीय विश्रामगृहामधून कोट्यावधी रुपयाचं